कुंदा चाय, स्पेशल कुंदा चाय सोलापूर. आणि आज आम्ही आलो आहे सोलापूरमध्ये कुंदा चाय प्यायला, स्पेशल कुंदा चाय. आणि आपली सगळी टीम आहे बघा, आंटी आहेत सोबत, आईसाहेब आहेत, इकडे अंकल आहे, दीदी आहे. काय बोलली? हां घ्या चहा घ्या. घे बंटी. आमच्या आईसाहेबांनी चहा पिला नाही. आई चहा का नाही घेतला तू? आंटी चहा कसा होता? छान. हो मॅडम चहा कसा होता? छान होता अंकल. रात्रीचे 8 वाजले आणि 8 वाजता आम्ही सगळेजण आलो होतो चहा प्यायला. पण आज आम्ही निघालोय एका ट्रिपला. 2 दिवसासाठी ती ट्रिप आहे आपली. आणि अंकल, आंटी, दीदी, मी आणि आईसाहेब सगळेच निघालो आहे. आणि आता डायरेक्ट आपण चाललो आहे पंढरपूरला स्टे असणार आहे आपला. आणि उद्या सकाळी जेजुरी, आणि जेजुरीनंतर पुण्याला एक कार्यक्रम आहे, तो अटेंड करण्यासाठी खरं तर चाललो आहे. पण जाता जाता पंढरपूर आणि जेजुरी दोन्हीचे दर्शन करायचे आणि मग त्या कार्यक्रमाला जायचं. आणि फायनली रात्रीच्या 9 वाजता आम्ही पोचलो आहे पंढरपूरमध्ये. आणि वाटलं नव्हतं की आम्ही लवकर पोचूया, पण पोचलो आहे. आणि मला असं डोक्यात होतं की 9 वाजेपर्यंत दर्शन बंद होतं, 9च्या नंतर. पण 10 वाजता दर्शन बंद होतं. आणि आता आम्ही मुखदर्शन घेणार आहेत, नामदेव पायरीचे दर्शन. थंडी तर नाही आहे, तरी पण मस्तपैकी कानाला बांधलेत. गाडीतून उतरलो आणि डायरेक्ट दर्शनाला निघालो होतो आम्ही. नंतर लक्षात आलं, अरे बाबा आधी पुंडलिकाचे दर्शन, नंतर पांडुरंगाचे, म्हणून आलो पुंडलिकाचे दर्शन करायला चंद्रभागेच्या तिरी. तीच आहे की मंदिराची पहिली नामदेव. अंधारा दिसत नाही आता काय आमचा. आम्ही गेले गुरु त्यांनी दिला यशोदाला आणि त्या हिला नाव काय ते म्हणते ना, सई का? सई ओवी म्हणाली का? आता ओवी का? सई नको. पंढरपुरात आल्यानंतर पुंडलिकाचे दर्शन न करता जाऊच शकत नाही कोणी. त्याच्यामुळे सर्वात आधी पुंडलिकाचे दर्शन आणि नंतर पंढरीरायाचे दर्शन. त्याच्यामुळे आलो आम्ही आता पुंडलिकाचे दर्शन करायला. आणि ही खूप मोठी चूक होती माझी आजची, की डायरेक्ट दर्शनाला चाललो होतो मी. समोर आहे इस्कॉन मंदिर. मग नंदा आंघोळ झाली का? आंघोळीची गोळी घेतली आम्ही. मग चला झाली का अंघोळ? झाली. थंडी नाही जरा सुद्धा? नाही. तरी सुद्धा स्वेटर घातलंय दीदी. अरे शो रे उग शो आहे. छान त्याच्यामुळे तोंड खराब गेली फोटो मध्ये. मृत आल्यावर कसं करावं? मग तोंड वाकडच होणार ना. खालीचे खडे दाखव. मम्मीला तर हसा म्हणू नको. नर्मदेचे गोटे आहेत खाली. काय खरंच मग चेहरा चांगला निघत फोटो पुण्या बी. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघून वाटत नाही की रात्रीचे 9:30 वाजलेत. एवढी गर्दी आहे. आणि मंदिर रात्री 10 वाजता बंद होतं. आज आपण नामदेव पायरीचे दर्शन घेणार आहे. पंढरीरायाचे मस्तपैकी दर्शन झाले. आणि पाठीमागे बघा
आपला सगळा परिवार बसला आहे आणि मध्ये आईसाहेब बसलेत, दीदी, आंटी आणि अंकल पण बसलेत आणि आपण मस्तपैकी एका मठामध्ये आलो आहे. आणि या सेंटरमध्ये ज्या काकू बसलेत ना त्यांनी आम्हाला हे बघा गजानन महाराजांच्या मठाची माहिती दिली आणि त्यांच्यामुळे आम्हाला रूमसुद्धा भेटला. फक्त 70 रुपये पर पर्सन आणि रूम भेटलेले आम्हाला. थँक्यू, तुमच्यामुळे आम्हाला रूम भेटली बघा. हॉल भेटले, रूम नाही हॉल भेटला. हां रूम पाहिजे उद्या मागून घ्या नाही देते नाही सकाळी तर जायचं आहे आम्हाला. हो धन्यवाद. हो हां उद्या कार्यक्रम आहे पुण्याला, तिकडे जायचं. नाहीतर मग ज्यांना हॉल दिले का त्यांना दुसऱ्या दिवशी रूम पाहिजे म्हणजे की देतात. हां हां खाली झाल्यास देत आता असते. शिल्लक नाही म्हणले का हां शिल्लक नाही. पण हॉल काढून दिले आणि म्हणजे फॅमिली असेल तरच देतात, नाहीतर नाही. नाही नाही तसं नाही. बायका जरी असल्या लेडीज तर दोघी पाहिजे हां आणि जर जेंट्सही असलं तर दोघांचंही ते पाहिजे आणि आधार कार्ड पाहिजे ते बघूनच हे करतात. खरं आणि फायनली आम्हाला हॉल भेटलेला आहे बघा. आंटी किती नंबर आहे आपला? 161 161 62 63 64 आणि 65. अंकल सगळ्यात कोपऱ्यात, नंतर दिदी, नंतर आंटी, नंतर आई आणि मी. आंटीला का हसू येते काय माहिती. मला बघायच भेटलं नाही बघा असं खरं सांगते. आता मी त्यांना काय सांगत होते तिकडे असल्यामध्ये घेऊन जाते बघा मला महाराज हॉलमध्ये. मठात. हां तर बोलतो असले रूम देतात का? मी बोलले नाही हॉल असते मोठ्या. तर दाखवला हॉल पण. मस्तपैकी हॉल भेटला आणि आता आम्ही आलो पार्किंगमध्ये. टॉयल वगैरे घेतलं सकाळी आंघोळ वगैरे करायसाठी आणि कपडे पण चेंज केले मी आता. झोपायचंच कधी आहे की आंघोळीचं पडले. आणि पार्किंग वगैरे सुविधा एकदम मस्त आहे इकडे. एकदम मला तिरुपती बालाजीची आठवण आली. तिरुपतीमध्ये पण एकदम अशीच मस्त व्यवस्था असते. ती बाई एक आपल्याला कुठली जास्त भेटेल ती बरं झालं बाई देवानं धाडलं. गेले की एक माणूस तयारच एकत्र आहे.